आज तर भाजीला काहीच नव्हतं आणि टिफिन तर द्यायचाच होता. मग सुचलं की आता डाळ फ्रायच देऊ. म्हणून डाळ फ्राय बनवली आणि दुसरीकडे पोळ्या बनवून घेतल्या. प्रांशूलाही स्कूलला गेला आणि इकडे हर्षित उठला. उठल्या उठल्याच हर्षितची रडरड चालू झाली होती. म्हणून त्याच्यासोबत खेळून घेतलं आणि लगेचच मला एक केकची ऑर्डरही आलेली होती. आता छोट्या केकची मुळात मी ऑर्डर घेतच नाही, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी ऑर्डर घेतली. तर ब्लॅक फॉरेस्टचा केक होता. पटपट केक बेक करून घेतला, लगेच त्याला क्रम्बल कोट करून घेतलं. थोडासा चेरीचा क्रश बनवला होता, तो क्रश घालून घेतला आणि अशा प्रकारे ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी करून घेतला. अगदी सिंपल डिझाईन केली होती, कारण त्यांना तो केक फक्त टेस्ट करायचा होता, कुठे बाहेर न्यायचा नव्हता. अशा प्रकारे केक बनवून रेडी झाला आणि फ्रीजला तो सेट करायला ठेवला. आणि मग आपली काय एक्स्ट्रा कामं काही कमी आहेत का बरं? म्हणून आज तूप बनवायला घेतलं. आता तूप करायचं होतं. मी नेहमी ब्लेंडरनेच तूप करते. असं थोडा वेळ ब्लेंड केलं की लगेचच लोण्याचा गोळा वर येतो, पण त्यासाठी मी थोडा वेळ फ्रीजला ठेवते. फ्रीजला ठेवलं की लोणी अगदी पटकन वरती